बघा मी तुम्हाला नीट विचारतोय, राणा कुठे ते सांगा. साहेब मला वाचवा, मला वाचवा साहेब, मला वाचवा. अरे काय झालं? मला वाचवा, मला वाचवा. तो आलाय, तो आलाय, गावात शिरलाय, मला बदललंय त्याला साहेब. अरे कोण आलंय? कोण मारतं तुला? राणा आलाय. डोळ्यात आग आहे त्याच्या. मला बदललं. तुम्हालाही बदलून काढणार म्हणाला. आलाय राणा? गावात आलाय साहेब. तू कडक लक्ष्मी येऊन आला. पोतराज मला लय मारलं होतं ना. राणा इथं येऊन गेला. राणाचं मनात आणलं तो कोणाला बी घालणार नाही. कसा सापडत ते बघतोच. वा चला. साहेब जाऊ नका. पिसाळलाय तू. डोळ्याला आग आहे त्याच्या. भाई त्याला फोडणार म्हणाला. तुम्हाला भैत्या म्हणालच आहे. अरे चला वा चला. गोवा या दोघींना बरोबर घेऊन चला, उपयोगी पडतील. यांच्या समोरच मी त्या राणाच्या मेंदूचा फुगा करतो. पोतराजला बघितलं काय कुठं? पोतराज? कोण पोतराज? कडक लक्ष्मी नाही साहेब. दिसला की लगेच पोलीस स्टेशनला कळवायचं. बर. दिसला काय? नाही. चला. पोतराजला बघितलं का कुठे? नाही. ओ मावशी, पोतराज ते कडक लक्ष्मीला बघितलं का कुठे? नाही दिसलं? पोतराज कुठे दिसला काय तुम्हाला? काय नाही हो साहेब. दिसला की लगेच पोलीस स्टेशनला कळवायचं काय? हा कळवतो. चला. हो लवकर पाठवून द्या. काय मजा म्हणून बोलवली का मी जादवची पोलीस फोर्स? इथे खतरनाक गुन्हेगार लपलाय आणि अख्खं गाव त्याला सामील आहे आणि तिथे बसून प्रश्न काय विचारताय? ताबडतोब पाठवा. आज तुझ्या राणाला सोडत नाही. इथनं पळ बाबा, पहिला पळ. मोती साहेब. तो राणा इथं गावात आलाय म्हणून. आता काय खरं नाही आपलं. लय डेंजर बास माणूस आहे तो. आतापर्यंत असे 56 एन्काउंटर केलेत मी. हो. तो राणा समोर येऊ दे, मग बघतोच त्याला. अहो तो समोर आला तर आपली पळतापुई तुडी होईल. तो राजा राजगोंडा बनून आलता की नाही, तेव्हा त्यानं लई धुमाकूळ घातला होता. आणि आता तर म्हणून रोज नवीन यश करून गावात फिरतोय. आणि त्यानं जर आपल्याला बघितलं तर आपलं काय खरं नाही. एकदा त्यानं मला मारता मारता मी वाचलोय. आता मला खरी गरज आहे साहेब. मला काय पण करा तेवढं वाचवा. ऐका साहेब. साहेब, सौ आणि तिची ती कन्या इथंच आहेत की. आता आपल्याला काय घाबरायची गरज नाही. म्हणजे राणाचं कसं आहे, राणा ह्या दोघींसोबत काय कुणाचा खून मारामारी काय करणार नाही. ह्या दोघी ढाल आहे ढाल. अंजली बहिणी मला वाचवा. अंजली बहिणी इथं जरा सेफ वाटतंय. साहेब काय करायचं? अंजलीला लक्ष्मीला जाऊ दे का घरी? नाही, त्यांना इथंच राहू देत. तुम्ही सगळीकडे लक्ष ठेवा. आणि पोलीस फोर्स आली ना की अख्खा गाव पिंजून काढायचा आहे. आज काही झालं ना तर त्या राणाला ठोकायचं आहे, लक्षात ठेवा. कळलं काय? जा लवकर. हो.
बघितलं तुमचा नवरा आता अशा गुन्हेगाराला गोळ्या नाही घालत तर काय करायचं? हैवान हैवान झालाय तू मराय नाही स्वतःच्या बायका पुरींसमोर खून करतोस का काय? राणा आता लय झालाय शाना साहेब बघा काय ते बघा. अशा हैवानांसाठी आता फक्त गोळीच. वाचवा अंजली बहिणी घाबरू नका आम्ही आहे. होय होय आम्ही अंजलीला वाचवाय आलोय. होय हे काय आहे सगळं? बाजूला वा त्याचे गोळ्या घालून एकेकाला. हो साहेब आम्ही अंजली वहिनीसनी वाचवायला आलोय. ए बाजूला वा त्याचं मी गोळ्या घालीन सगळ्यांना. राणाजी तुम्ही इतके खालच्या थराला जाल असं वाटलं नव्हतं कधी मला. आता तुम्ही माझे पूर्वीचे राणाजी राहिला नाही. सुडाच्या भावनेने पेटलेले गुन्हेगार झालायत गुन्हेगार. मला आणि लक्ष्मीला तुमचा राग येतोय राग. खबरदार खबरदार माझं नाव जरी तोंडातनं काढलं तर. राणा कुठे आहे? कुठे आहे राणा?
आलास ये मामा आता जेवूनच जा. तिथं स्वयंपाक करायच्या नादाला लागू नकच देवळात. निले बसाय टाक ग. होय होय. अगं आई थांब, आधी हातपाय तर धुवून घेऊ दे. चल मामा हातपाय धुवून घेऊया चल. भाजी केल्या तुझ्या आवडीची, दही तेवढं लावलं नाही बघ बाबा. खा गरमागरम खा भाकरी आणि निवांत झोप. लई पळापळ होते आजकाल तुझी. होय बस मामा. वाढ ग. आई भाकरी झाल्या ना? होय. जेव. काय झालं र? राणा, अरे काय झालं? काय झालं मामा? त्या पोलिसांनी विनाकारण अटक केलं अंजली पाहिजे. माझ्या संकट गुन्ह्यामध्ये सामील त्याचा आरोप टाकले त्यांच्यावर. मुडदा बसला त्या पोलिसांचा. एवढंच नव्ह, त्या मोहितेनं माझ्या लक्ष्मीला बी शाळेतनं काढायला सांगितलं. माझ्यावरचा राग माझ्या बायका पोरीवर काढायला निघालायचे. मला कायच करता येत नाही. असल्या पोलिसांनी ना चांगलंच वटणीवर आणायला पाहिजे बघ. तू त्या पोरासनी कसं वटणीवर आणलंस तसं. हेच करायला गेलतो, नेमका अंजलीबाई आणि लक्ष्मी समोर आली. त्या मोहितनं अंजलीबाईसने फितवले. कधी नव्हते अंजलीबाई म्हणल्या त्यांना माझी लाज वाटते म्हणून. माझा रागराग करायला अंजलीबाई. देव बी चांगल्या माणसालाच का ताप देतोय काय माहित. ताई, जो मोहिते ज्याच्या कुणामुळे माझ्यावर खुनाचा आरोप आलाय का नाही, सोडणार नाही मी. या माणसांमुळे माझ्या संसाराची वाट लागली. माझी बायको माझा रागराग करायला लागली. त्यासनी गुन्हेगार वाटायला लागलोय मी. या समजासनी सोडणार नाही. फक्त काय करायचं काय तेच काय कळना झालंय. तू एवढं मनाला लावून घेऊ नकस. एक ना एक दिस तिला पटल तुझं काय चुकत नव्हतं ते. होय, पण कवा? इकडे मी लईच एकटा पडायला लागली. अरे आम्ही हाय की, तू एकटा का? होय मामा, आम्ही हाय की तुझ्या संगट. तू अजिबात एकटं वाटून घेऊ नकोस. हे बघ, चांगलं करणाऱ्या माणसाचं कधीच वाईट होत नसते. बायकोचा गैरसमज झाला ठीक आहे की, पण पोरगी आहे की तुझ्या बाजूने. तू आशा सोडू नकोस. एक ना एक दिवस तुझ्या बायकोला बी कळल. तू आता खाऊन घे बरं. खा. होय मामा, घे खाऊन.
लक्ष्मी काय होतंय? राणादा लक्ष्मी काय झालं पोरी? राणादा पगळून. लक्ष्मी बाळा, राणाजी नाही येता इथे, मी आहे ना, घाबरू नकोस. झोप तू शांत, झोप. हे समज काय चाललंय, काय बी कळना बघ. राणाजी फार खालच्या थराला गेलेत गोदाक्का. लक्ष्मीच्या मनात त्यांच्याबद्दल भीती बसली. अगं पण लक्ष्मीनं का भ्यावर आणाला? बाप असला ना तरी क्रूर माणसांना लहान मुलं घाबरतातच. अंजली, तू असं काहीतरी बोलू नकस बाई माझ्या राणाला. राणाजींचा आज राग पाहायला हवा होता तुम्ही गोदाक्का, म्हणजे तुम्हाला कळलं असतं. गोदाक्का, आपले राणाजी आता पूर्वीसारखे राहिले नाहीये. ते एका अट्टल गुन्हेगारासारखं वागायला लागले. मी पाणी बदलून येते. वहिनी झोपली काय ती? हो झोपलीये, पण मध्येच दचकून उठतीये ती. फार घाबरली हो. काय झालं लक्ष्मीला? मामा मामा, मामा बरं झालं तुम्ही आलात. जशी बातमी कळली का नाही तेवढं इकडे निघालो. बरं मी काय म्हणाले, तुम्हाला सगळ्यांसकडे एका महत्वाचा विषय बोलायचा आहे. या बसा. बसा ना. बरं त्याच्या आधी लक्ष्मीला कसं, म्हणजे काय झालं का तिला? काही नाही, सारखा ताप येतोय आणि दचकून उठतीये ती. आज राणाजींना जाम घाबरली ती. वैव वहिनी, तसं बी लहान्या पोरांच्या मनात भ्या बसलेलं चांगलं नसतंय बघा. राणादानं लक्ष्मी देखत चाकू काढायला नाही पाहिजे. ह्या संदर्भातच मला बोलायचं होतं. म्हणजे आज जे काय झालं का नाही, अजिबात बरोबर झालेलं नाही. आणि त्यावर फक्त एकच उपाय आहे. काय हो मामा? तुम्ही सगळ्यांनी राणापासून अंतर ठेवायचं. अजिबात राणाला सपोर्ट करायचा नाही. थोडक्यात राणा संगत संबंध तोडायचा. मामा काय बोलताय तुम्ही? राणादानं वाडीत कसं टाकायचं? राणा का नाही चुकीच्या मार्गाला लागलाय काय? आणि राणा परत यावा असं वाटत असेल का नाही, तर सगळ्यांनी मन घट्ट करायला पाहिजे. वय एकदा का राणाला चुकीची जाणीव झाली तर तो शरण येणार. तो शरण आला तर सगळं नीट होणार. हो, आता राणाजींनी शरण जाणं हा एकच मार्ग उरलाय. यापुढे कोणीच राणाजींशी संबंध ठेवायचा नाही.